एशियातील पहिली महिला रेल्वे चालक 60 वर्षीय सुरेखा यादव यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला। सुरेखा यादव यांनी कराड येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला। त्यांनी 1989 मध्ये भारतीय रेल्वेत असिस्टंट ड्रायव्हर म्हणून काम सुरू केले। त्या काळी कुणालाही वाटले नव्हते की शेतकऱ्याची मुलगी रेल्वे इंजिन चालवेल, पण त्यांनी दाखवून दिले की स्वप्नांना मर्यादा नसतात। यांच्या अद्वितीय यशाने महिलांना विविध क्षेत्रात यशाची दिशा दाखवली आहे, खास करून त्या काळात जेव्हा भारतीय रेल्वे क्षेत्रात महिलांचा सहभाग फार कमी होता। 1996 मध्ये त्या मालगाडीच्या चालक झाल्या, 2000 मध्ये लोकल ट्रेनच्या मोटर वुमन बनल्या आणि मग 2010 मध्ये घाट ड्रायव्हर बनून त्यांनी सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या बोरघाटावर डेक्कन क्वीन चालवली। हा ट्रॅक भारतातील सर्वात अवघड रेल्वे मार्गांपैकी एक मानला जातो। त्यांच्या या प्रवासात अनेक ऐतिहासिक क्षण आले। 2011 मध्ये त्यांनी डेक्कन क्वीन पुण्यापर्यंत नेली, जी एक प्रतिकात्मक रन म्हणून आजही लक्षात ठेवली जाते। 2018 मध्ये महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी ऑल वुमन क्रू सह लोकल ट्रेन चालवली, ज्यामध्ये मोटर वुमन, गार्ड, तिकीट तपासक आणि आरपीएफ कर्मचारी सर्व महिला होत्या। अलीकडेच त्यांना मुंबई पुणे सोलापूर मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याची जबाबदारीही देण्यात आली। सुरेखा यादव म्हणतात, रेल्वेने मला खूप मान दिला। माझ्या आईवडिलांनी कधीही मला निरुत्साहित केले नाही। हीच कारणं आहेत की आज मी इथवर पोहोचले। पुढे काय करायचे आहे हे मला ठाऊक नाही, पण या 36 वर्षांच्या प्रवासाने मला अनेक सन्मान दिले। आज भारतीय रेल्वेत सुमारे 1500 महिला रेल्वे चालवत आहेत, पण त्याची सुरुवात सुरेखा यादव यांनीच केली होती। 30 सप्टेंबर रोजी त्या भारतीय रेल्वेतून सेवानिवृत्त होत आहेत। ही फक्त एका नोकरीची सांगता नाही, तर एका अशा प्रेरणादायी प्रवासाचा समारोप आहे, ज्याने देशातील हजारो महिलांना नवी दिशा दाखवली आहे। सेवानिवृत्तीनंतरचा त्यांचा प्रवास आनंदाचा, आरोग्यमय आणि सुखसमाधानाचा हो।